अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। किस तरह हर मामले को हिंदू मुस्लिम पस मंजर में देखा जाता है, इसकी मिसाल रोजाना देखने को तो मिल ही रही है। कुछ हद तक पुलिस भी बेजार नजर आ रही है। कभी हनुमान चालीसा और कभी अजान का मामला तो कभी हालत झटका हिजाब। अब तो इसके बगैर कोई खबर मुकम्मल हो ही नहीं रही। महंगाई आसमान छू रही है। अब तो रुपया अपनी तारीखी गिरावट पर लुढ़क गया है। गैस 1000 से भी आगे और पेट्रोल भी 100 के पार। सब्जी तो बर्तन से गायब है। लोग अब गाड़ियों की जगह साइकिल चलाने पर मजबूर हो रहे हैं, लेकिन घबराने की कोई जरूरत नहीं है। आपको हिंदू राष्ट्र तो यकीनन दिया जाएगा। स्कूल की फीस माफ नहीं, पर आपको कश्मीर फाइल्स को टैक्स फ्री किया जाएगा ताकि आपके बच्चे पढ़ने लिखने की बजाय दंगाई बने रहे। अब तो ताजमहल और कुतुब मीनार में भी मंदिर होने की बात कही जा रही है। पता नहीं और कहां मंदिर और मूर्तियां निकलेंगी। और खैर, आवाम खामोश है। भाजपा जीत रही है, चुनाव में कामयाब भी हो रही है, हिंदुत्ववादी सड़कों पर दंदना रहे, लिहाजा सब कुछ मुल्क में ठीक ठाक चल रहा है। अगर किसी का महज नाम ही मुसलमान का हो तो इस पर रोजाना डिबेट चलाए जाते हैं। अब तो बुलडोजर का दौर भी जारी है। अकलियती मोहल्लों पर बुलडोजर चलाना नए भारत में नई हुकूमत का दिलचस्प मशगला बनता जा रहा है। किस इंतहा की सोचो फिक्र से मौजूदा घटिया मीडिया मुतासिर हो चुकी है, इस पर अब तो बात करने में भी शर्म महसूस हो रही है। लेकिन टीवी एंकरों को किसी तरह की शर्म नहीं आ रही। आखिर इतना भी बेगैरत और बेहिस कैसे हो सकते हैं लोग, ऐसा सवाल जहनों में उठने लगा है। अब जुर्म को उसके धर्म की तराजू में तोलकर इसकी संजीदगी को नापा जाता है। अगर कोई मुजरिम महज मुस्लिम नाम का ही हो तो मानो के टीवी एंकरों के लिए जश्न का सबब बन जाता है। अब कर्नाटक में जहां लाउडस्पीकर का मामला वैसे भी गर्म है और इसी दौरान किसी मुस्लिम नाम वाले मुजरिम के पास पेट्रोल बम मिल जाए तो लिहाजा इसी तरह की वारदात हुनैर पुलिस थाने इहाते में पेश आई। हुनैर पुलिस ने मुजरिम सैयद असगर को गिरफ्तार किया है, जो एक हथियार डीलर है। और पूछताछ में जो तला हासिल हुई, इसकी बुनियाद पर छापेमारी की तो मोहम्मद अजीमुद्दीन को भी गिरफ्तार किया गया, जिनके पास से पेट्रोल बम और हथियार बरामद किए गए। इत्तला के मुताबिक ये हथियार अपने मुखालिफ गिरोह पर हमला करने के लिए जमा किए गए थे। अब जब ये मामला मंजर आम पर आया तो इस पर बेगैरत मीडिया टूट पड़ी और इसको अजान लाउडस्पीकर से जोड़ते हुए हिंदू लीडरों पर हमले के लिए मुसलमानों की जानिब से हथियार जमाने की खबर को चीख चीख कर चलाने लगे। पुलिस ने 3 टीमों को मुकर्रर किया था और सैयद असगर, फयाजुल्लाह और मुनव्वर पाशा को गिरफ्तार भी किया है। जांच से पता चला कि फयाज ने मोहम्मद अजीमुद्दीन के खिलाफ एक शिकायत दर्ज की थी, इसलिए वह उसे एक केस में फंसाना चाहता था और पेट्रोल बम अपने पास रख लेता था। कुल मिलाकर आपसी रंजिश का मामला सामने आया। डीसीपी पूर्वी शंकर गुलेद ने टीवी चैनलों के खिलाफ कार्रवाई का इशारा देते हुए गलत खबरों को फैलाकर अमन के माहौल को खराब ना करने का इशारा दिया। मुजरिमों को हिरासत में तो लिया गया, तहकीक जारी है, पर इस खबर के पीछे मीडिया का घिनौना चेहरा भी सामने आ चुका है। माहौल को बजाय अमन इत्मीनान में तब्दील करने के अपने आप को चौथा सुतून कहलाने वाले मीडिया का घिनौना चेहरा रोजाना बदसूरत बनता जा रहा है। अब तो किसी पेशे का कोई उसूल ही नहीं रहा। हुकूमतों को खुश करने के लिए और चंद दुनियाई ठीकरों के लिए जमीर फरामश लोग बाजारों में अपनी दुकानों को सजाए बैठे हुए। आखिर अपना जमीर बेचकर कैसे अपने घर वालों का, अपने बच्चों की परवरिश करते होंगे? क्या झूठ, फरेब, नफरत, जहर घोलकर आखिर कौन सी इत्मीनान से जिंदगी ये लोग जीते होंगे? लेकिन सच्चाई यही है कि नफरत का बाजार गर्म है और जमीर फरोशों के हाथों में ही तमाम माशरे की डोर है। जरूरत है ऐसे नफरती गिरोह से माशरे को आजाद करने की। लेकिन सवाल ये भी उतना ही अहम है कि क्या वाकई माशरा मजहबी नफरत, तशद्दुद के सौदागरों की जंजीरों से आज़ाद होना चाहता है या गुलामी ही इसका मुकद्दर बन चुका है? ಹೆಣ್ಣೂರು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ 4 ದಿವಸದ ಕೆಳಗಡೆ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿತ್ತು 124/22ರಲ್ಲಿ ಕಲಂ 118 120B ಅಂದರೆ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ಮತ್ತು 143 149 ಮತ್ತು 25 ಆರ್ಮ್ಸ್ ಆ್ಯಕ್ಟು, ಈ ಕಲಂನ ಅಡಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮಾಹಿತಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಅವನು ರೌಡಿ ಶೀಟರ್ ಇದ್ದಾನೆ ಸಂಪಿಗೆಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ. ಅವನು ತನ್ನ ಸಂಗಡಿಗರ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಯಾರೋ ಒಂದಿಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುಂಪು ಗಲಭೆಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಆಧರಿಸಿ ನಮ್ಮ ACP ಬಾಣಸ್ವಾಡಿ, ACP KG ಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಕದ ಡಿವಿಷನ್ನ ACP ಸಂಪಿಗೆಹಳ್ಳಿ, ಈ 3 ತಂಡಗಳು ಕಳೆದ 4 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಈ ಪ್ರಕರಣದ ಮೂಲವನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಕರಣವನ್ನು ನಾವು ದಾಖಲೆ ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಂಥ ಮಾಹಿತಿನೇ ಬೇರೆ. ಆದರೆ ಒಬ್ಬ ಆರೋಪ ಇದ್ದ, ಅವನ ಹೆಸರು ಸೈಯದ್ ಅಸ್ಗರ್ ಅಂತ.
ಅವನ್ನ ಹಿಡಿಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಂಡದವರು ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಅವನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ ಅವನು ನಮ್ಮ ನಾರಾಯಣಪುರ ಕ್ರಾಸ್ ಹತ್ರ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 19 ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದ. ಆ 19 ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಟಲ್ಗಳಲ್ಲಿ 10 ಬಾಟಲ್ಗಳ ಒಳಗಡೆ ಪೆಟ್ರೋಲನ್ನ ತುಂಬಿಸಿ ಇಡಲಾಗಿತ್ತು. ಅವನ್ನ ಕರೆದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವನು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಈ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಮತ್ತು ಇತರರ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಹೊರಿಸ್ದ. ಅವರು ನನಗೆ ಈ ಥರ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ಅದನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದನ್ನು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕದಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ನನಗೆ ಪ್ರೇರೇಪಣೆ ನೀಡಿದರು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದೇ ವಿಚಾರವಾಗಿ ಫರ್ದರ್ ನಾವು ನಮ್ಮ ACP ಬಾಣಸ್ವಾಡಿ ತಂಡದವರು ಮತ್ತು ಇತರರು ತೀವ್ರವಾಗಿ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ತಂದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ಹೇಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕತೆಗೂ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇವನ ಜೊತೆ ಇದ್ದಂಥ ಫಯಾಜುಲ್ಲಾ ಅವನು ಇವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿಸಿದ್ದು. ಏನಕ್ಕೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಫಯಾಜುಲ್ಲಾಗೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ದ್ವೇಷ ಇತ್ತು. ಏನು ದ್ವೇಷ ಅಂತಂದರೆ, ಕಳೆದ ವರ್ಷ ಈ ಫಯಾಜುಲ್ಲಾ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಒಬ್ಬರಿಗೆ ಮಾರಿದ್ದ ಸುಮಾರು 35 ಲಕ್ಷಕ್ಕೆ. ತಗೊಂಡಂತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇವರಿಗೆ 25 ಲಕ್ಷ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಇನ್ನೂ 10 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಮನೆ ಖಾಲಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಫಯಾಜುಲ್ಲಾ ಇಲ್ಲ, ನಾನು 35 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಕೊಡಲ್ಲ, ಇನ್ನೂ 10 ಲಕ್ಷ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಅಂದರೆ 45 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಗಾದೆ ತೆಗಿತಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಅಲಿಯಾಸ್ ಬಾಬು ಮತ್ತು ಆತನ ಸಂಗಡಿಗರು ಸಿಕಂದರ್ ಮತ್ತು ಮಕ್ಕಂದರ್, ಮುನಾವರ್ ಪಾಷಾ, ಅಸ್ಲಂ ಪಾಷಾ ಇವರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಅವನು 35 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಆ ಮನೆಯನ್ನು ಖಾಲಿ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಈ ಫಯಾಜುಲ್ಲಾಗೆ ಬಾಬು ಅಲಿಯಾಸ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಮತ್ತು ಅವನ ಸಂಗಡಿಗರ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವನು ಅಸ್ಗರ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಚನ್ನು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಮೇಲೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರೇಪಣೆ ನೀಡಿರ್ತಾನೆ. ಇದೆಲ್ಲ ನಿಜಾಂಶವನ್ನು ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣೂರು ಪೊಲೀಸ್ನವರು, ACP ಬಾಣಸ್ವಾಡಿ ಮತ್ತು ACP KG ಹಳ್ಳಿ, ACP ಸಂಪಿಗೆಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಸ್ಗಳು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ನಿಜಾಂಶವನ್ನು ಹೊರಗಡೆ ತಂದು ಆಗಬಹುದಾದಂಥ ಒಂದು ಸಮಾಜದ ಶಾಂತಿ ಕಳೆದಿರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ DCP ಕಚೇರಿಯಿಂದ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅಡಿಷನಲ್ CP ಕಚೇರಿಯಿಂದ ತುಂಬ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ಕಚೇರಿಯಿಂದ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಶಂಸೆ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬ್ಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಫಯಾಜುಲ್ಲಾ ಹತ್ರ ಒಂದು ನಮಗೆ ವೆಪನ್ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ ಮತ್ತು 5 ರೌಂಡ್ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಈ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೆಪನ್ನು ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಾಂಬಿಗೂ ಮತ್ತು ಇನ್ನೂ 2 ಮಚ್ಚು ಮತ್ತು 1 ಲಾಂಗ್ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇದಕ್ಕೂ ಮತ್ತು ಹಿಂದೂಗಳ ಕೊಲೆಗೆ ಏನು ಸಂಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೆಲವೊಂದು ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ತಾಯಿತ್ತು ಸುದ್ದಿ, ಅದಕ್ಕೂ ಇದಕ್ಕೂ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಯಾವುದೋ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಕೂಡ ಧ್ವಂಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ಬಿತ್ತರವಾಗ್ತಾಯಿತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೂ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೂ ಸಂಬಂಧನೇ ಇಲ್ಲ. ಇದು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಫಯಾಜುಲ್ಲಾ, ಮುನಾವರ್ ಮತ್ತು ಸೈಯದ್ ಅಸ್ಗರ್ನ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಜೀಮುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಮತ್ತು ಆತನ ಸಂಗಡಿಗರ ಮೇಲೆ ವೈಯಕ್ತಿಕ ದ್ವೇಷ ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಸಂಚನ ರೂಪಿಸಿ ಅದನ್ನು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. आज बेलगाम शहर में एनसीपी के मुखिया शरद पवार की आमद हुई, लिहाजा आज मांजरी अंकली के इजलास में शरीक होकर बेलगाम शहर आनंदराव गोगटे के घर इन्होंने मुलाकात की। वाज़ा रहे कि शरद पवार बेलगाम शहर से काफ़ी पुराने ताल्लुकात रहे। 1986 में कन्नड़ मराठी एहतजाज में शरीक हुए थे, जिसकी यादें भी आज ताज़ा हो गई।
आज कांग्रेस का डीके शिवकुमार ने बेंगलोर में सहाफियों से मुखातिब होते हुए कहा कि जल्द भाजपा हुकूमत के तमाम रिश्वतखोरों की फहरिस्त जल्द मंजर-ए-आम पर लाने का ऐलान किया। उन्होंने कहा कि काफी सारे फोन कॉल्स मुझे भी दस्तयाब हुए हैं जिसमें किस ओहदे के लिए कितने रुपए की मांग भाजपा आला लीडरों ने की है इसका खुलासा भी करने की बात कही है। किसानों का मुआवजा भी नहीं दिया गया है जिसमें काफी घपले होने की भी बात कही गई है। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। देखते रहिए इत्तेहाद न्यूज़। शुक्रिया, अल्लाह हाफिज।